आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ खिचडी बनवणार आहोत आणि ही खिचडी खूपच चविष्ट बनते। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेली आहे आणि हे रेशनचे तांदूळ घेतलेली आहे। तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता। अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। त्याबरोबरच मुंगाची डाळ पण घेतलेली आहे अर्धी वाटी। यामधून तुमच्याकडे जर कोणती डाळ अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। तर कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये सर्वात आधी तांदूळ टाकलेले आहेत। त्याचबरोबर आता आपल्याला ह्या सर्व डाळी एक एक करून इथे कुकरमध्ये टाकून घ्यायची आहेत। तर तुरीची डाळ टाकलेली आहे, त्याचबरोबर आता चणा डाळ पण टाकत आहे मी, मुंगाची डाळ, त्याचबरोबर मसूरची डाळ पण आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि या सर्वांना छान असं धुवून घ्यायचं आहे। छान असं धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने आपल्याला हे डाळ तांदूळ धुवून झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे। धुतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून हे शिजवायला ठेवूया। पाणी थोडं जास्त टाकायचं आहे। आपण नॉर्मल भात बनवतो त्यापेक्षा आपल्याला गिल्ला भात बनवायचा आहे। तर आता आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। काही वेळानंतर बघू शकता 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आणि कुकर थंड पण झालेला आहे थोडंफार। आणि बघू शकता डाळ आणि हे तांदूळ पण छान असे शिजलेले आहेत। आता आपण याला छान असं मॅश करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याला फोडणी घालूया। तर फोडणी घालण्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहेत, 3 कांदे बारीक कापून, 2 टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत, 7-8 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्याबरोबरच कढीपत्ता घेतलेला आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहे वाढलेल्या आणि लसूण जिरा ठेचून घेतलेला आहे। आता आपण फोडणी घालूया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ह्या वाढलेल्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आता आपण इथे कढीपत्ता पण टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण जिरा टाकून घ्यायचा आहे जो आपण ठेचून ठेवलेला होता। त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लगेच टाकायचे आहेत कांदे। आता यांना छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण इथे कांदे टाकून घेऊया। सर्व कांदे टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कांदे शिजू द्यायचे आहेत। काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर पण छान असे शिजू द्यायचे आहेत। टमाटर शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही। आता आपल्याला याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। तर हळदी पावडर थोडीशीच टाकत आहे मी इथे, अर्धा चम्मच। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मी इथे 1 चम्मच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे, म्हणजे 1.5 चम्मच टाकलेली आहे मीठ। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो आपण डाळ भात शिजवून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। सर्वच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता छान असं परतून घ्यायचं आहे। या सर्व मसाल्यांमध्ये या भाताला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले या डाळ भातामध्ये मिक्स झाले पाहिजे। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर या डाळ खिचडीला असंच ठेवूया आणि काही वेळानंतर बघू शकता आता तयार झालेली आहे डाळ खिचडी। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता किती भारी लुक आलेला आहे आणि किती बघायला सुंदर दिसते। जेवढी बघायला सुंदर दिसते तेवढीच खायला पण खूपच चविष्ट लागते ही डाळ खिचडी आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडते। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हे करून देऊ शकता, खूप आवडीने खातात लहान मुलं।
तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण ही डाळ खिचडी बनवलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.